आज आपण वेगळ्या पद्धतीने वांग्याची आमटी ट्राय करणार आहे। तुम्ही कधी वांग्याची आमटी ट्राय केली आहे का? नसेल केली तर एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली, त्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। त्यामध्ये मी कट केलेली वांगी, टमाटर, लसूण आणि हिरवी मिरची टाकली आणि त्यामध्ये मी आवश्यक तेवढं पाणी टाकले आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत डाळ आणि व्हेजिटेबल छानपैकी शिजवून घेतले। बघा अशा पद्धतीने बघा आपली डाळ आणि व्हेजिटेबल छानपैकी शिजलेले आहे। त्याला मी रवीच्या साहाय्याने छानपैकी मिक्स करून घेतले। नंतर मी एका पॅनमध्ये तेल घेतले, त्यामध्ये मी हिंग, मोहरी, जिरं टाकले आणि त्यामध्ये मी कांदा टाकला आणि कांदा लाल होईपर्यंत छानपैकी मी त्याला परतून घेतले। बघा अशा पद्धतीने। नंतर त्यामध्ये मी हळद, तिखट, धनापूड आणि मी थोडासा गरम मसाला टाकला। आता मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यामध्ये आपण फेटलेली डाळ आणि व्हेजिटेबल्स टाकले। बघा आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि त्यामध्ये मी आवश्यक तेवढे पाणी टाकणार आहे। परत त्याला मी फेटून घेणार आहे आणि त्याला छानपैकी उकळी येऊ देणार आहे। नंतर त्यामध्ये मी सांबार मसाला टाकला आणि चवीनुसार मी मीठ टाकले। आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, त्याला मस्तपैकी उकळी येऊ देणार आहे। नंतर त्यामध्ये मी तडका टाकणार आहे। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल घेतले, जिरे घेतले, मोहरी घेतली आणि काश्मीरी लाल मिर्च घेतली। आता मी तडका आपल्या आमटीमध्ये टाकणार आहे। बघा किती छान कलर आला आणि झाकून ठेवली। त्यामध्ये मी कट केलेली कोथिंबीर टाकणार आहे। नंतर भातासोबत मी गरम गरम आमटी सर्व करणार आहे। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला वांग्याची आमटी नक्की आवडेल। खूप टेस्टी लागते। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।